श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 2 मार्च वार सोमवार या दिवशी आलेली आहे होळी आणि ही होळी येण्याच्या अगोदरच आपल्याला घरामधून काही वस्तू ज्या आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहे. कारण की येण्याआधीच जर का घरात काही चुकीच्या गोष्टी ठेवल्या असतील तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढते. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की होळी येण्याच्या आधीच आपल्याला घरातून कोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि आनंद टिकून राहतो. हे बघा, होळी जवळच येत आहे. पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते आणि आपल्याला पौर्णिमेच्या अगोदरच आपल्या घरात जर ह्या काही वस्तू असतील, गोष्टी असतील तर ह्या घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. कारण की होळी हा आनंदाचा सण आहे. होळी हा नकारात्मकतेवर विजयाचा सण आहे. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असलेली, त्याचप्रमाणे आपल्या घराच्या आजूबाजूला घरातील व्यक्तींवरती असलेली जी काय नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट बाधा असते, नजर बाधा असते, तर ती काढून टाकण्याचा दिवस म्हणजे हा होळीचा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि प्रभावी मानला जातो. आपण आपल्या घरात जर का ह्या गोष्टी असतील तर या गोष्टी होळी येण्याच्या अगोदरच आपण सर्वांनी काढून टाकायच्या. नाही तर आपल्या घरातील नकारात्मकता ही टिकून राहते. घरात वाद, क्लेश, भांडणे होण्यास मदत होते. तर कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या गोष्टी आहेत की आपल्याला त्या होळी येण्याच्या अगोदरच घराबाहेर काढायच्या आहे, त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आता सण येतोय म्हणजे आपण घरामधली जी काय केर कचरा असतो, धूळ साफ करणे, नाही तर आपल्याला काही गोष्टी घराच्या बाहेर काढणं तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये तुटलेली भांडी बघा, आपल्या सर्वांच्या घरात काहीतरी तुटलेली भांडी असतात. काचेची तुटलेली, तडा गेलेली भांडी असतात. कधीतरी यूज होईल किंवा कधीतरी लागेल किंवा कधीतरी नको असलेल्या कामासाठी या वस्तू उपयोगी पडतील, म्हणून आपण या वस्तू ज्या आहेत तर त्या जपून ठेवत असतो, बरोबर. आणि यातूनच निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ना तर ती वाढत जाते. यामधून आपल्या घरात भांडणे यासारख्या गोष्टी तयार होत असतात. म्हणूनच आपल्या घरात ज्या पण काही भांडी असतील, स्टीलची भांडी असतील, काचेची भांडी असतील, तुटलेली, तडा गेलेली भांडी असतील किंवा तुम्ही वापरत नसाल, वर्षानुवर्ष ती एकाच जागी तशीच पडून आहे, अशा वस्तू आपण पहिले घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहे. त्यानंतर न वापरलेली कपडे आपल्याला घरात बघा, नवीन ड्रेस, कपडे, साड्या आपण आणत असतो. वर्षानुवर्ष ती वापरत नाही, नवीन आहेत, चांगली आहेत, म्हणून आपण ती तशीच जपून ठेवतो. कुणाला तरी द्यावं, एखादं लहान बाळाला आपल्याला ते वापरता येईल किंवा एखादं लहान बाळ असेल ते पुन्हा वापरेल या विचाराने आपण ती कपडे तशीच कपाटामध्ये साठवून ठेवतो, जपून ठेवतो. कारण नवीन कपडे असतात, महागाचे असतात आणि अशी कपडे आपल्याला कचऱ्यात फेकून द्यायला आवडत नाही. मग तुम्ही अशी कपडे एखाद्या अनाथ आश्रमामध्ये गरजू व्यक्तींना, मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा जी वापरणारी मुलं असतील तर अशांना तुम्ही ह्या वस्तू किंवा कपडे जे आहेत तर ते देऊ शकता. परंतु कपडे किंवा अशा वस्तू घरात तुम्ही साठवून ठेवू नका. देताना मात्र आपल्याला स्वच्छ धुवून घडी घालून द्यायच्या आहे, व्यवस्थित द्यायच्या आहे. मळके किंवा आपण कसे बी ठेवलेले आहेत, कित्येक दिवसाचे आपण तसेच कपाटामध्ये घड्या मारून ठेवलेले आहेत, तर आपल्याला तसे द्यायचे नाही आहे. एक काळजी घ्यायची आहे, ते कपडे व्यवस्थित धुवून वाळवून घड्या करून आपल्याला दुसऱ्याला देताना द्यायचे आहे. तर यातूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते आणि आपल्याला ते कळत देखील नाही. आणि ती घरात साठल्यानंतर त्याचा त्रास हा घरातील कुटुंबाला, सगळ्या व्यक्तींना होऊ लागतो. त्याचप्रमाणे बघा, तिसरी वस्तू म्हणजे
तुटलेला आरसा, तुटलेला कंगवा, म्हणजे ज्या कंगव्याला दातं नाही आहे, काहीतरी असे दात जे असतात ना कंगव्याचे तर ते मोडलेले आहेत. आपल्या घरात जर का चुकून जर एखादा आरसा तुटला असेल, जरी आपण ती वस्तू फेकली नसेल तर आपल्याला होळी येण्याच्या अगोदरच या तुटलेल्या काचा किंवा काचेच्या ज्या पण काही वस्तू असतील ना त्या पहिल्या बाहेर टाकून द्यायच्या आहे. कारण सर्वात मोठी निगेटिव्ह ऊर्जा ही तुटलेल्या भांड्यातून, तुटलेल्या काचेमधून निर्माण होत असते. एखादा फोटो फ्रेम असू द्या किंवा आरशाचा काचेचा तुकडा असू द्या किंवा इतर काचेच्या वस्तू, ह्या काचेचा तुकडा किंवा फुटलेला काच असतील, तुम्हाला त्या अगोदर काढून टाकायच्या आहे. त्यानंतर समोरची गोष्ट म्हणजे खराब झालेले इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू. आपल्याला सवय असते, आपण नवीन मिक्सर घेतलं तरी जुनं मिक्सर जे आहे ना बंद पडलेलं असतं, परंतु आपण ते खूप जपून ठेवत असतो की कधीतरी आपल्याला हे यूज होईल, उपयोगाला पडेल. आणि अशा वस्तू आपल्याला भंगारात टाकून द्यायला आवडत नाही, कारण त्या वस्तूंना देखील आपण एकेवेळी पैसा हा खर्च केलेलाच असतो ना. परंतु यातून घरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जी आहे तर ती होत जाते. जर एखादी वस्तू आपण वापरत नसेल, खराब झालेली असेल, बंद असतील, तर अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही रिपेअर करून एखाद्याला वापरायला देऊ शकता किंवा मग तुम्ही त्या कचऱ्यामध्ये, भंगारामध्ये देऊन टाकू शकता. त्यानंतर सुकलेली फुलं, माळा. आपल्याला सवय असते बघा, घरात आपण देवांसाठी फुले वाहत असतो, माळा घालत असतो आणि ही फुलं, या माळा आपण घरात तशाच साठवून ठेवत असतो. कित्येक दिवस ह्या तशाच साठवलेल्या असतात आणि ही फुलं काही दिवसांनी सुकत असतात. तर अशी सुकलेली फुलं जी आहेत ना तर यातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ना तर ती संचार करत असते, नकारात्मक ऊर्जा तयार होत असते. याने वास्तुदोष घराला लागत असतो. त्यामुळे अशा माळा, फुले तुम्ही वेळच्या वेळी घराच्या बाहेर काढा. एखाद्या कुंडीमध्ये खतासाठी टाका, मातीत पुरा किंवा जिथे आपण निर्माल्य टाकतो तिथे तुम्ही ह्या माळा, फुलं जी काय आहे साठवून ठेवलेलं तर ते टाकू शकता. परंतु सुकलेली फुलं घरात साठवून ठेवू नका. यानंतर बघा, काही अशी अडगळ, रद्दी असेल, आतनं येणारे पुस्तकं असेल तर अशी रद्दी तुम्ही साठवून ठेवलेली असेल ना, जे अडगळीचं सामान असेल, थोडक्यात काय तर आपल्याला ज्या वस्तू लागत नाहीये, आपण त्या वर्षानुवर्ष वापरत नाहीये, अशा वस्तू तुम्ही त्या काढून टाका. आपण म्हणतो कधीतरी आपल्याला लागेल, कशाला विकत आणायची, परंतु यातून घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होते. खूप मोठ्या प्रमाणात दोष हा तयार होत असतो. त्याचप्रमाणे घरात जुने फाटलेले कागद असतील, जुन्या चपला असतील, बूट असतील, तर न वापरणारे असतील, छोट्या झालेल्या असतील, एक्स्ट्राच्या असतील, अशा सर्व चपला, बूट जे आहे ना तर ते एखाद्याला तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे जी गरजू व्यक्ती आहे. आता तसंही बघा, उन्हाळा चालू झालेला आहे, रस्त्यावरती काही गोरगरीब जे फिरत असतात तर तुम्ही त्यांच्यासाठी देऊ शकता किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा की ज्याला गरज असेल ते घेऊन जातील. अशा पद्धतीने देखील तुम्ही ठेवू शकता. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपण घरात वापरत नाही किंवा देवाच्या वस्तू असतात, देवाच्या मूर्ती असतात, भंग झालेल्या मूर्ती देखील बहुतेक जण घरात वर्षानुवर्ष तशाच ठेवत असतात. यातून देखील खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते, वास्तुदोष हा घराला लागत असतो. त्याचप्रमाणे बघा, इतर काही लहान मुलांचं खेळणीचं सामान असेल, आपण ते आता मुलं ती वापरत नसेल किंवा मोठी झाली असतील तर तुम्ही एखाद्या लहान मुलांना ती देऊन टाका किंवा मग एखाद्या छोट्या मोठ्या अनाथ आश्रमामध्ये जी लहान मुलं असतात त्यांना तुम्ही ते देऊ शकता. त्याचबरोबर फर्निचरच्या वस्तू असतात, त्या लागत नाही, उपयोगी नसतात, तर अशा वस्तू देखील तुम्हाला घरात ठेवायच्या नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंद पडलेलं घड्याळ खराब झालेलं घड्याळ चुकूनही घरात ठेवायचं नाही. बघा, यातूनच सगळ्यात मोठी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होत असते. घड्याळ जर का तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही त्याला सेल टाकून रिपेअर करून घरात ठेवू शकता. परंतु बंद पडलेलं असेल तर ते घरात अजिबात चुकून देखील ठेवू नका. ते वापरणार नसेल तर एखाद्याला तुम्ही ते रिपेअर करून यूज करायला देऊ शकता. अशा घरात ज्या अडगळीच्या वस्तू असेल, ज्या वस्तू तुम्ही वापरत नसाल, अशा सर्व वस्तू एकूण एक वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायची आहे. अनेक वेळा असे घडते की एखादी छोटीशी गोष्ट ही वादाचं कारण बनते. सणासुदीच्या काळात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी घरातील कलहाचं कारण बनतात.
वस्तूंना घरात ठेवलेल्या काही वस्तू नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते निर्माण करू शकतात आणि नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोष वाढतात. म्हणूनच आपल्याला होळीच्या अगोदर ह्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या काही भंगार वस्तू आहेत, जी काही जुनी पुराणी कपडे आहेत, रद्दी आहे, तर यासारख्या वस्तू ज्या आहे तर त्या आपल्याला भंगारमध्ये द्यायच्या आहे किंवा कचऱ्यामध्ये टाकून द्यायच्या आहे. खास करून जुने असलेले कपडे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत बंद पडलेल्या, तर त्या देखील आपल्याला भंगारामध्ये देऊन टाकायच्या आहेत. जर त्या दुरुस्त होत असतील तर तुम्ही ठेवू शकता, परंतु बंद पडलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकून देखील आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाही आहे. अशाप्रमाणे आपल्याला घरातील स्वच्छता जी आहे तर ती करायची आहे. घरामध्ये धूळ आपल्याला ठेवायची नाही आहे, कारण की आता लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे, गुढीपाडवा येत आहे. म्हणूनच आपल्याला नवीन वर्षाच्या तयारीसाठी आणि तसंही अमावस्या पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते, म्हणून आपण खास करून या दिवशी आपल्या घराची स्वच्छता जी आहे तर ती करत असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्याही घरामध्ये अशा काही वस्तू असतील तर त्या आवर्जून नक्की काढून टाका होळी येण्याच्या अगोदर, आणि आपलं घर जे आहे तर ते मोकळं सुशोभित ठेवा. तर सांगितल्याप्रमाणे नक्की जे काय अगदी छोटीशी माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती, कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.